श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण देवपूजा कधी करावी, कशी करावी, देवपूजा व देवपूजेचे महत्त्व काय आहे, काही नियम, काही चुका होतात, यामुळे आपणाला फळ देवपूजेचे मिळते की नाही, या सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या हातून नकळत चुका होत असतात, आपल्या लक्षात पण येत नाही. आपल्याला साध्या पद्धतीने देवपूजा कशी करायची आहे चूक न करता दररोज आपण ही देवपूजा करत असतो. देवपूजा करणे म्हणजे आपल्याला दिवसाची सुरुवात बऱ्याच जणांची ही सुरुवात असते. आज मी हे सांगणार आहे देवपूजा करताना कोणते नियम पाळावे, साध्या पद्धतीने कशी पूजा करायची आहे न चुकता. घरातील देवपूजा दररोज झाली पाहिजे. घरातील स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी करावी. देवपूजा करताना आपले मन प्रसन्न असले पाहिजे. चांगल्या हेतूने देवपूजा करावी. मनात काही विचार आहेत व आपण विचारात आहोत आणि देवपूजा करतो, त्याला काही अर्थ नाही. आपण सर्व मने भावे देवपूजा करायला बसावे तर त्याचे काहीतरी फळ आपणाला भेटत असते. वाईट विचार करत करत पूजा केली तर त्याचे आपणाला फळ भेटत नाही. आता आपल्याला देवपूजा कशी करायची आहे. सर्वात पहिले सर्व देव आपण तामणात घ्यायचे आहेत. त्यानंतर सर्व फोटो पुसून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुतले ते आसन जे आहे तिथली जागा स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे. स्वच्छ धुतलेले आसन त्यावर टाकायचे, अंथरून टाकायचे आहेत. दररोज आसन स्वच्छ धुतलेलेच घ्यायचे आहेत. एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचे आहे. शक्य असेल तर तांब्याचे व पंचधातूचेच वस्तू वापराव्यात देवपूजेसाठी. स्टीलचे भांडे आपणाला वापरायचे नाहीत. पहिले आपल्याला शंख स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरून ठेवायचे आहे. त्यानंतर घंटी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर जे आपले फोटो आहेत देवाचे ते व्यवस्थित ठेवायचे, पुसून व्यवस्थित ठेवायचे आहे. देवाच्या ज्या मूर्त्या आहेत एकतर आपल्याला पंचामृतने धुवायची गरज नाही, पण दररोज पाण्याने स्वच्छ धुवा. पौर्णिमेला किंवा अमावास्येला तुम्ही ज्या मूर्त्या आहेत त्यांना तुम्ही पंचामृत लावून देव घासायचे आहे किंवा हळदीने घासले तरी चककतात. शक्यतो तुम्ही पंचामृत किंवा हळदीनेच देव स्वच्छ करा व आंघोळ घालून नंतर पाण्याने स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर ठेवायचे आहे व देवांना अष्टगंध लावायचा आहे. देवी श्रीयंत्र यावर आपणाला कुंकू टाकायचे आहेत. रुद्रयंत्रावर आपणाला हळद टाकायची आहे आणि प्रत्येक देवाला फूल अर्पण करायचे आहे. हे सर्व करायच्या अगोदर आपल्याला निरंजने व धूप लावून घ्यायची आहे. ही साधी व सोपी देवपूजा आहे. आता देवपूजासाठी काही नियम आहेत. आता आपणाला देवपूजा करताना स्वच्छ कपडे घालायचे आहेत. आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे. देवपूजा करण्याच्या अगोदर महिला व पुरुषांनी पहिले आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्यावे. देवपूजा चालू करायच्या अगोदर देवपूजा करताना उठायचे नाही. बऱ्याच स्त्रियांना सवय असते देवपूजा करताना उठायचे. दूधवाला आला, दूध तापायला ठेवले, गॅस चालू आहे का, तर तुम्ही फक्त 10 मिनिटेच द्या, पण पूर्ण देवाला देवपूजा करण्यासाठी द्या, मनापासून द्या. असं उठायचं वगैरे असं काही करू नका. देवपूजा करताना घंटी ही आपल्या डाव्या हातालाच ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. सकाळी आपल्याला देवाला तेलाचाच दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी तुपाची निरंजनी लावायची आहे. अगदी छोट्या गोष्टी आहेत, या दररोज झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, तुम्ही नारळ कलश ठेवत असाल तर ते व्यवस्थित दर पौर्णिमा, शुक्रवार असेल, मंगळवार असेल त्या दिवशी न चुकता त्यातील पाणी बदलावे. त्याचबरोबर तेथील तांदूळ वगैरे असतील तर ते बदलून घ्यावे. बरोबर कलशाची व्यवस्थित पूजा वगैरे करावी. त्याचबरोबर आपण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे, खरं तर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3 ते 5 हा ब्रह्ममुहूर्त असतो. ही पूजा केलेली खूप फलदायी ठरते. आत्ताच्या लोकांना शक्य नाही. जास्तीत जास्त आपण 9 वाजेपर्यंत देवपूजा करू शकता.
अगदी तुम्ही 11, 12, 1, 2 वाजता पूजा करता त्याला काही अर्थ नाही. तुम्ही विचार करा, देवांना इतक्या उशिरा कशी अंघोळ घालावी? 3 ते 5 नाही करता आली तर कमीत कमी 9 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. हा काळ चांगला असतो. हे काही देवपूजेचे नियम आहेत. देवपूजा खरं तर दररोज झालीच पाहिजे. संध्याकाळी न चुकता दिवा लावला गेला पाहिजे देवाजवळ, तुळशीजवळ. जसे आपण दररोज काही काही नियम वगैरे असतात त्याचप्रमाणे संध्याकाळी न चुकता तुळशीजवळ पण दिवा लावलाच पाहिजे. जसं आपण ब्रश न चुकता करतो, रोज जेवण जसे न चुकता करतो, तसेच रोज आपण देवपूजा ही करावी. अशी देवपूजा घरामध्ये झाल्याने आपल्याला घरातील त्रास, कटकटी, वाईट गोष्टी ह्या दूर जातात. नाहीतर आपण चुकीच्या गोष्टी करत असाल तर कोप होतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक, मानसिक संकट यायला लागतात. म्हणून देवपूजा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. 10 मिनिटे देवपूजा करा व नियमाने करा, मगच आपल्याला देवपूजेचे फळ मिळते. अशा प्रकारे मी जी माहिती सांगितलेली आहे त्याचा लाभ घ्या आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.